एकतर तू राहशील नाही तर मी तरी राहीन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंचं आव्हान तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली-सुरली गुरमी उतरवतं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच ठाकरेंचं मोदींना आव्हान। सुप्रीम कोर्टावर श्रद्धा निकाल 5-10 वर्षात लागेल पण मशालीचा प्रचार करा उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। जायचं तर उघडचा दगाबाजी करून जाऊ नका नाव न घेता ठाकरेंचा शिंदेंना आठवला। फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी आव्हान द्यावं इतके फडणवीस छोटे नाहीत ते खूप मोठे नेते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते फडणवीसांची महाराष्ट्राला गरज। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतुक। उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिक शोभत नाही। महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं। प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आज तुमची महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटते। यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नव्हती। ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही। केशव उपाध्यायांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। भेटीचं कारण स्पष्ट। महाविकास आघाडीची 7 ऑगस्ट रोजी मुंबईत जागा वाटपाबाबत बैठक। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी देणार। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। एमआयएम तिसऱ्या आघाडीत जाण्यास इच्छुक। किमान समान कार्यक्रम जागा वाटपाबाबत एकमत झाल्यास शेट्टींच्या आघाडीत जाऊ इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। तर राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव ओवेसींना पाठवणार जलील यांची माहिती। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी। बच्चू कडूंकडून स्पष्टीकरण। 9 तारखेला संभाजीनगरला मोर्चा त्यात आमची मागणी ही सरकार त्यात आमच्या मागण्यांसंदर्भात सरकारची काय भूमिका हे पाहून तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेऊ बच्चू कडूंचं वक्तव्य। महायुती आणि महाविकास आघाडीत दोन्ही शेतकरी विरोधी राज्यातील सर्वच छोट्या मोठ्या संघटनांना एकत्र करून येत्या विधानसभेत नवीन पर्याय उभा करणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींची माहिती। मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा। जागा भाजप लढणार आणि जिंकणार। कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य। नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का। चिखलीकरांचे कट्टर समर्थक भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। भाजप विरोधात काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार। विरोधी पक्षनेत्यांना जात विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा जाहिरातींवर भर। 270 कोटींच्या निधीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर। SMS सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियासाठी करोडोंच्या निधीची तरतूद। छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करनं 20,000 कोटींची गुंतवणूक केली। या माध्यमातून सुमारे 8,000 तरुणांना रोजगार मिळणार। देवेंद्र फडणवीसांची माहिती। चित्राबाग सुपारीबाज नेत्या शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंची टीका। चित्राबाग यांना शरद पवारांमुळे अस्तित्व मिळालं खडसेंचं वक्तव्य। चित्राबाग यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चपला मारो आंदोलन। यवतमाळच्या संविधान चौकात आंदोलन। रुपाली चाकणकर आणि चित्राबाग यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा। त्यांनी गुजरातचं राजकारण करावं। शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळेंचा टोला। रोहित पवारांना त्यांच्या आजोबाचा इतिहास माहीत नाही। त्यांनी अगोदर आजोबांचा इतिहास बघावा। प्रकाश आंबेडकरांचा रोहित पवारांना टोला। प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं अशी रोहित पवारांनी ऑफर दिली होती। शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत अगोदर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी। मुख्यमंत्री शिंदेंनी भूमिका घ्यावी असं पवार म्हणत असतील तर पवारांच्या पक्षाची गरजच काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका। प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला।
प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये संध्याकाळी 5 वाजता प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा. मनसेचे नेते अमित ठाकरे आज मृत मनसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबियांना भेटण्याची शक्यता. मिटकरींच्या कार तोडफोडीमध्ये जय मालोकारचाही होता सहभाग. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर. पंकज साबळे, सौरभ भगत आणि दीपक बोडखे यांना जामीन. उर्वरित 9 आरोपींचाही जामिनासाठी अर्ज. अमोल मिटकरींवरील हल्ल्यातील आरोपी कर्णबाळा दुनबळे यांचं अमोल मिटकरींना ओपन चॅलेंज. पोलीस सुरक्षा बाजूला करा, मी समोर येतो, दुनबळे यांचं आव्हान. मिटकरी समोर आले असते तर मनसे काय आहे हे त्यांना कळालं असतं. मनसेचे सरचिटणीस रणजित शिरोळेंची मिटकरींच्या आव्हानानंतर प्रतिक्रिया. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, यात अजित पवारांवर देखील गुन्हा दाखल करावा, प्रकाश महाजनांची मागणी. बुलढाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या. स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती. बुलढाणा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भुसावळ विभागात मध्य रेल्वे 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान मेगा ब्लॉक घेणार. 10 दिवसांच्या मेगा ब्लॉकच्या दरम्यान नागपूर भुसावळ या महामार्गावर धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द. उरण हत्या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी दाऊद शेख यांचे प्रेमसंबंध होते. भेटायला येण्यासाठी आरोपीकडून पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. नवी मुंबई पोलिसांची माहिती. नवी मुंबईमध्ये यशश्रीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद मोबाईल घरी ठेवून डोंगरात फिरत असल्याची माहिती. आरोपीला पीडितेसोबत लग्न करून कर्नाटकमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, सूत्रांची माहिती. भिवंडीत महिला अत्याचार विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं तीव्र आंदोलन. उरण प्रकरणात यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कडक शिक्षेची मागणी. मुंबईच्या शिवडी परिसरात 5 वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार. शिवडी परिसरात खळबळ. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी या प्रकरणी पोलिसांची भेट घेतली. 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा शाळेतील कारकुनाचा प्रयत्न. कीटकनाशक औषध पाजून बळजबरी, मुलीचा मृत्यू. इंदापूर तालुक्यातील घटना. कारकून रणजित जाधवला पोलिसांकडून अटक. साताऱ्यात मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा. बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचा समजताच तरुणीचीही गळफास घेऊन आत्महत्या. आरोपी मैत्रिणीला अटक. अधिकचा तपास सुरू. कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवर सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहावं लागणार. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले होते. आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न कराल तर तुमची खैर नाही. हायकोर्टाचा कणकवली पोलीस आणि सरकारी वकिलांना इशारा. आमदार नितेश राणेंच्या अडचणीत कायम. शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडीचा छापा. हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडियावरही ईडीचा छापा. छाप्यादरम्यान 19,50,000 रुपये आणि काही कागदपत्र जप्त. मराठा आंदोलक मनोज जरांगे 2 तारखेला पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार. 2013ला नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर अटक वॉरंट जारी. देशात सर्वाधिक पीक विमा. महाराष्ट्रात कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000चं अनुदान. 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. रेशनचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार. धान्य वितरणासाठीचं ई-पॉस मशीन बंद पडल्यानं अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद होतं. 1 ऑगस्टपासून दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दूध दर देणं बंधनकारक. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण ठप्प. ई-पॉस मशीनला अडथळा येत असल्यानं 49% धान्य दुकानामध्ये पडून. राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती. संपूर्ण राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. आज आणि उद्या विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट.
यवतमाळजवळ येळाबारा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, वाघाडी प्रकल्प भरल्यानं धबधब्याचं सौंदर्य खुललं. प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिरात देखील पर्यटकांची गर्दी. 2 महिने संपत आले तरी मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत. नद्या नाले कोरडेच असल्याचं चित्र. पुढील 22 दिवस मराठवाड्यात पावसाचा खंड राहण्याची हवामान तज्ज्ञांची शक्यता. रायगडच्या केवणाळी दरड घटनेला 3 वर्षे पूर्ण, मात्र गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही ऐरणीवर. पुण्यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आदर्श नियमाचं पालन करू, महापालिका प्रशासनाचा दावा. मात्र खड्ड्यात पाणी असतानाही सिमेंट काँक्रिटीकरण करून खड्डे बुजवण्याचा प्रकार. डोंबिवलीच्या रस्त्यावर चंद्र उतरल्याची एबीपी माझाची बातमी दाखवल्यानंतर अवघ्या काही तासातच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवले. ठाणे घोडबंदर मार्गावर 3 महिन्यात 12 अपघात, 2 जणांचा मृत्यू. महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावर निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याचा आरोप. डोंबिवलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते लोकमान्य टिळक चौक रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण. कल्याणमधील नांदिवली रोड, पत्री पूल आणि वाणी विद्यालयासमोर देखील रस्त्यांवर खड्डे. वर्ध्यात ठाकरे गटाकडून खड्ड्यांविरोधात रस्त्यावर आंदोलन. वर्ध्यात लाडका खड्डा योजना सुरू करा, ठाकरे गटाची मागणी. राजधानी दिल्लीत रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग. अनेक भागात पाणी साचलं. आजही मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दिल्लीतल्या सर्व शाळांना सुट्टी. दिल्लीतील मुसळधार पावसाचा नव्या संसदेलाही फटका. संसदेत पाणी साचलं. संसदेच्या मकरद्वारजवळ देखील पाणी साचल्याचं चित्र. खराब वातावरणाचा विमानसेवेवर परिणाम. रात्री दिल्लीमध्ये होणारी 3 विमानांची उड्डाणं लखनौला वळवली, तर काही विमानांची उड्डाणं विलंबानं. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये तुफान पाऊस. गंगोत्री उत्तर काशी राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. वाहतुकीसाठी मार्ग बंद, तर केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये देखील हाहाकार. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसकडून हक्कभंग. अनुराग ठाकूर यांच्या भाषणातून वगळलेला भाग ट्विटरवर टाकला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसचा हक्कभंग प्रस्ताव. काँग्रेसचे खासदार चरणजीत चन्नी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढणार. काँग्रेस दिल्ली अध्यक्ष देवेंद्र यादव यांची घोषणा. लोकसभेला आपसोबत युती केल्यानं फटका बसल्याचं वक्तव्य. सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ. मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. मुख्य न्यायाधीशांनी दिली राधाकृष्णन यांना शपथ. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली राजस्थानच्या राज्यपाल पदाची शपथ. राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न. कॉपीराईट प्रकरणी गायक अरिजित सिंगला हायकोर्टाचा दिलासा. कॉपी करणाऱ्यांना आपले उद्योग तात्काळ थांबवण्याचे निर्देश. एखाद्याच्या कलेचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर करणं योग्य नाही, कोर्टाची टिप्पणी. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आज निकाल. हिंदूंच्या बाजूनं दाखल केलेल्या 15 याचिकांवर निर्णय देणार. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं रक्ताच्या कर्करोगानं निधन. 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पॅरिस ऑलिम्पिकमधल्या 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत स्वप्नील कुसाळेची धडक. स्वप्नील ऑलिम्पिक पदकावर आपलं नाव कोरणार का, याकडे लक्ष. पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे स्टार खेळाडू उपउपांत्य फेरीत. पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन यांची विजयी घोडदौड. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुलाचीही उपउपांत्य फेरीत धडक. दीपिका कुमारीचा महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. दीपिकानं नेदरलँडच्या क्विंटी रोफेनचा 6-2 असा केला पराभव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.